इथं STPचं मलनिस्सारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे। ठिकाणी 41 ह्या इमारती 2006 ते 2012 या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत। त्यावेळेस आज ज्या C1 कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोकादायक कॅटेगरीतल्या जे तूर्त आम्ही त्या इमारतींवर कारवाई करतोय, परंतु आम्हाला हाईकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व 41 इमारतींवर कारवाई करना अपेक्षित है। नमस्कार, मैं साइली धाड़वे। आप देख सकते हैं इस वक्त अभी भी जो तोड़क कार्रवाई है वो जारी है। आप देख सकते हैं यहाँ पर जो एक मंजिला जो इमारत थी उसे तोड़ा जा रहा है। बगल में ही मस्जिद है, उसे भी तोड़ा जाएगा। आप देख सकते हैं यहाँ पर जो मस्जिद का सामान है वो सब कुछ बाहर निकाला हुआ है। आपको बता दें कि वसई विरार के जो आयुक्त हैं अनिल पवार, वो अभी यहाँ पर कुछ समय पहले आए हुए थे। उन्होंने इस परिसर का निरीक्षण किया। उन्होंने कहा कि जो 7 इमारत है जो C1 कैटेगरी में जो आते हैं, जो जर्जर इमारत है उसे तोड़ा जाएगा, लेकिन संभवतः आगे जाके भी ये जो बाकी के जो इमारत है उसे भी तोड़ा जाएगा। ये जानते हैं वसई विरार के जो आयुक्त हैं अनिल पवार, उन्होंने क्या कुछ जानकारी दी है। ह्या आचोळ्यामधील इथं STPचं मलनिस्सारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी 41 ह्या इमारती 2006 ते 2012 या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच NGT राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात STP किंवा मलनिस्सारणाचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कारवाई देखील केली होती। हा एक भाग याच्यामध्ये होता। त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत ह्या व्यक्ती महापालिका तोडक कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने सदरची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते। या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती। सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका तोडक कारवाई महापालिकेने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता। तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाचं देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती। तर महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे, त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे। त्यावेळेस आज ज्या C1 कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या 7 इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत, ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे। तूर्त आम्ही त्या इमारतींवर कारवाई करतोय, परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व 41 इमारतींवर कारवाई करणं अपेक्षित आहे। नागरिकांना आम्ही हेच आवाहन करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे, आपण अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराइज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथला सदनिका खरेदी केली आहे, याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे, करून देणार आहे, जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले हक्क अबाधित राहणार आहेत। त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा। तसंच इतर जे C1 कॅटेगरी नसलेल्या जरी इमारती असतील पण त्या अनधिकृत असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती सदनिका खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं, एवढंच या प्रसंगी मी सर्व नागरिकांना रहिवाशांना आवाहन करतो।